नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं, फेरबदलाच्या निमित्तानं सगळ्यात जास्त चर्चा सुरू झाली आहे ती देशाच्या पहिल्या सहकार मंत्रालयाची. केंद्रीय स्तरावर यापूर्वी असा प्रयत्न भारताच्या स्वातंत्र्यापासून आज तागायत कधी झाला नव्हता असं सांगत देशाला नवं सहकार मंत्रालय देण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या प्रकारची घोषणा होती. मात्र ती घोषणा प्रत्यक्षात आली त्याहीपेक्षा या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेली याचीच संपूर्ण देशात सर्वात जास्त चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री पदावर अमित शहा यांची कार्यपद्धती सर्वांना ठाऊक आहे. ते आता सहकार मंत्री सुद्धा असणार आहेत आणि पर्यायानं सहकारातून समृद्धी या नरेंद्र मोदी सरकारच्या आत्ताच्या धोरणाचं यापुढे कशा प्रकारे परिचालन करायचं ते ठरवणार आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातून देशभरातल्या सहकाराला समृद्ध करण्याच्या साठीचे प्रयत्न अमित शहा यांच्या व्यतिरिक्त इतर कोण अधिक चांगला करू शकेल याच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचीही गरज नाही. कारण जे मोदींना हवं असतं ते करून दाखवण्याची डोळे झाकून जबाबदारी अमित शहांवर टाकली जाते. हे जरी एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला अमित शहांसारखा केंद्रीय गृहमंत्रीच सहकार बघणार आहे आणि पर्यायानं महाराष्ट्रात सहकारातल्या भ्रष्टाचाराच्या मागे लागलेल्या विविध तपास यंत्रणा आता आणखीन काय काय खणून काढणार असे प्रश्न समाज माध्यमात चर्चेला येऊ लागले आहेत. अमित शहांच्या माध्यमातून सहकारातला भ्रष्टाचार संपवला जाईल असं भाजप धार्जण्यांना वाटतंय, तर भाजप विरोधकांच्या दृष्टीनं अमित शहा सहकाराच्या माध्यमातून आपली वेगळ्या प्रकारची लढाई आणखी तीव्र करतील. आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी याही एका शस्त्राचा उपयोग करतील अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. हे सगळं चर्चेसाठी जरी गृहीत मानलं तरीही या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर सहकार मंत्रालयाची गरज आहे आणि ते अस्तित्वात येऊन कणखरपणे राबवलं पाहिजे हे समजायला, हे अंमलात यायला 2021 साल आलंय हे विसरता कामा नये. भारतामध्ये शेतकऱ्यांच्या हातात पैसा असावा, त्यांना त्यांच्या श्रमाचं योग्य मूल्य मिळावं, समृद्धी त्यांच्या घरात हक्कानं पोहोचावी याच्यासाठी सहकाराचा मूलमंत्र देणारा पहिला माणूस स्वातंत्र्याच्या नंतरचा होता धनंजयराव गाडगीळ. प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची ही अशी बाब आहे, कारण सहकाराचा देशाला मंत्र महाराष्ट्रानं दिलाय, मराठी माणसानं दिलेला आहे. धनंजयराव गाडगीळांनी पाहिलेलं स्वप्न पुढे राजकीय ढवळाढवळीमुळे सहकाराला स्वाहाकारामध्ये बदलण्यापर्यंत वाईट पद्धतीनं राबवलं गेलं आणि त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह संपूर्ण कृषी क्षेत्रानं अनुभवले. प्राप्त परिस्थितीमध्ये देशाला सहकाराच्या माध्यमातून अधिकाधिक कृषीविषयक समृद्धीचा लाभ प्रत्यक्ष त्यात असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. अमित शहा ज्या पद्धतीनं हेडमास्टर बनून गृहविभाग सांभाळतायत त्याच पद्धतीनं ते सहकार विभाग सुद्धा सांभाळतील का आणि त्याच्याच जोडीला सहकारातला भ्रष्टाचार संपवतील की राजकीय दृष्ट्या त्या भ्रष्टाचाराचा आत्ता हत्यार म्हणून वापर करतील. अशा आणि अनेक इतरही जोडल्या गेलेल्या प्रश्नांची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये. देशाचे सहकार मंत्रालय नक्की कशासाठी? आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देण्यापूर्वी
या निमित्तानं आलेल्या 2 राजकीय प्रतिक्रिया पाहणं गरजेचं आहे। पहिली प्रतिक्रिया आपल्याकडे आहे ती प्रवीण दरेकर यांची, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं ते काय म्हणतात ते ऐकूया। आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री सुद्धा या घोषणेकडे कशा दृष्टीने पाहतायत तेही ऐकूया। राज्यातला सहकार देश पातळीवर त्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून विकास व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये सहकाराला बळकटी आणण्यासाठी केंद्राकडून त्या ठिकाणी लक्ष दिलं जावं, मदत व्हावी, याकरता हे निश्चितपणे सहकार खातं त्या ठिकाणी आपली भूमिका बजावेल। या राज्यामध्ये कृषीवर आधारित प्रक्रिया वगैरे झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केला। मग सुरुवातीच्या काळामध्ये ऑइल मिल सुरू झाल्या, त्याचप्रमाणे सूत गिरण्या सुरू झाल्या, सहकारी कारखानदारी मोठ्या प्रमाणावर आली, विकास सोसायट्या, जिल्हा बँका, नागरी बँका, अर्बन बँका अशा माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी सहकाराचं चांगल्या प्रकारचं जाळं हे महाराष्ट्रामध्ये विणलं गेलेलं आहे आणि त्या धर्तीवर केंद्राने आता तो निर्णय घेतला असं दिसतंय। अच्छा, आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आता आपल्याला विस्तारपूर्वक परिचय करून देतो। आपल्यासोबत राज्य विकास परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे या चर्चेतले प्रतिनिधी या नात्यानं शेखर चरेगावकर सहभागी होत आहेत। आत्ताच्याही वेळेला भारतीय जनता पार्टीच्या सहकार विभागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रतिनिधी, विकास बँकेचे सर्वेसर्वा म्हणून परिचित असलेले विश्वास ठाकूर आपल्यासोबत चर्चेत आहेत। जालिंदर पाटील प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत, माकपचे सरचिटणीस या नावानं आपल्यासोबत थोड्याच वेळात कॉम्रेड डॉक्टर अजित नवले जोडले जाणार आहेत आणि कृषी अभ्यासक म्हणून आपल्यासोबत उदय देवळाणकर आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। सर्वांना चर्चा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी आणि अत्यंत नम्र विनंती, पॅनल बऱ्यापैकी मोठा असल्यानं प्रत्येकानं नेमकं थेट मोजक्या शब्दात अल्प काळामध्ये मांडावं अशी विनंती। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला विश्वास ठाकूर यांना आहे। विश्वासराव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी माझी अपेक्षा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खातं गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे का? सर्वप्रथम मी अमित शहा साहेबांचं मनापासून इथं अभिनंदन करतो, कारण त्याच्यामध्ये कारण असं आहे की अमित शहा साहेब हे पहिल्यापासून सहकार चळवळीशी जोडले गेलेले आहेत। म्हणजे सहकारी बँकांची जी सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन नॅफकॅप म्हणून दिल्लीला ओळखली जाते, त्याचे 2007 साली अमित शहा साहेब त्याचे डायरेक्टर होते आणि गुजरातच्या सहकारी संस्थांची आणि व्यवस्थेशी ते बऱ्यापैकी जोडले गेलेले आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की पहिला तुम्ही जो सुरुवातीला थेट प्रश्न केला आहे की आम्हाला काही त्याचा त्रास झाला का, तर अजिबात नाही। त्याच्यामागचं कारण तुम्ही लक्षात घ्या की सहकार विभाग हा काही नव्याने स्थापन झालेला नाही। हा कृषी आणि सहकार विभाग सेंट्रल मध्ये ऑलरेडी कार्यान्वित होता। आता फक्त तो सहकार विभाग हा वेगळा केला गेला। आनंदाची गोष्ट अशी आहे की अमित शहा यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याकडे ते खातं दिल्यामुळे त्याच्याकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जाईल असं मला वाटतं। आपण कोणतीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट नकारात्मक घेण्याचं काही कारण नाही। आणि मला असं वाटतं की असं अजिबात नाहीये की अमित शहा साहेबांकडे सहकार आलं म्हणजे कारवाई होईल, आणि कारवाई व्हायची असेल तर जे चुकीचं काम करतात त्यांच्यावर होईल की, आणि चुकीचं काम करणाऱ्यावर यापूर्वी कारवाई झालेल्या नाहीत असं कोणी सांगितलं? ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सुद्धा झालेलं आहे, आत्ताच्या सरकारच्या याच्यामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीला याची भीती वाटण्याचं किंवा याच्याबाबत काही आम्हाला आमची नकारात्मक प्रतिक्रिया अजिबातच नाहीये। अच्छा, थोडक्यात काय तर विश्वासराव, आपण असं स्पष्टपणे नमूद करू इच्छित आहात की अमित शहांच्या हातामध्ये देशाच्या सहकाराच्या नाडा गेल्या तरी पण राष्ट्रवादीला काळजी करण्याचं काहीही कारण नाही, अजिबात नाही। सदाभाऊ खोत आहेत आपल्याकडे, आपण सदाभाऊ खोतांना बोलतं करूयात। सदाभाऊ, हे जेवढं सहज सांगितलं जातंय तितकं ते सहज आहे? आपण ही चर्चा घडवून आणल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। जय महाराष्ट्र चॅनललाही धन्यवाद देतो जी, कारण ही अत्यंत महत्वाची चर्चा आहे। एका बाजूला या देशामध्ये सहकार चळवळ रुजवण्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून मगाशी तुम्ही नाव घेतलं आदरणीय बॅरिस्टर धनंजय गाडगीळ असतील, सहकार मंत्री विठ्ठलराव विखे पाटील असतील, वसंतदादा असतील, अशा अनेक दिग्गज माणसाने खऱ्या अर्थानं या सहकार चळवळीला ताकद दिली आणि ग्रामीण भागामध्ये या सहकार चळवळीच्या माध्यमातून रोजगार उभा केला, सहकारी संस्था उभा केली। एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की सहकार चळवळ
ही एक मोठी खऱ्या अर्थानं एक हिमालयासारखी असणारी चळवळ आहे. बिलकुल. 1,000 रुपयाचा शेअर्स किंवा 2,000 रुपयाचा शेअर्स घेऊन 200 कोटी सहकारी साखर कारखान्याचा मालक शेतकऱ्याला बनवण्याची किमया या सहकार चळवळीच्या माध्यमातून घडली. 82, 83, 84च्या नंतर या सहकार चळवळीमध्ये जी काही तिसरी पिढी आली, या पिढीनं ही सहकार चळवळ राजकारणाची बटीक बनवली आणि राज्यामध्ये एक फोफवलेला हा वटवृक्ष खऱ्या अर्थानं तो त्याच्या फांद्या छाटायला सुरुवात झाली. म्हणजे एका बाजूला या सहकार चळवळीच्या माध्यमातून आमदारक्या, खासदारक्या, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, गावातली सोसायटी, विकास सोसायटी इथपर्यंत राजकारण या सहकाराच्या माध्यमातून ज्या दिवशी सुरू झालं आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सहकार चळवळ कोलमडायला लागली. आपण अगदी गुजरातचं सदाभाऊ उदाहरण घेतलं. पटकन मुद्द्यावर येऊयात. आत्ताच्या घडीला अमित शहानी काय करणं अपेक्षित आहे? अमित शहा हे सहकाराशी फार पूर्वीपासून निगडीत आहेत. अहमदाबाद जिल्हा बँकेचे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते आणि त्यांनी अहमदाबाद जिल्हा बँकेचा नफा प्रत्यक्षात आणून दाखवला, लाभांश दिला. इतकं सगळं केल्यापासून त्यांची सहकारातली कारवाई सुरू झाली आणि त्याबद्दल कौतुक झालं. आता त्यांच्याकडून तात्काळ कुठला डोस अपेक्षित आहे? म्हणून मी म्हटलं की आपल्या मागून गुजरातची सहकार चळवळ उभा राहिली. अमोल सारखा सहकार चळवळीचा तुच्छ आज जगामध्ये 1 नंबरचा आहे. दुसऱ्या बाजूला जनदेवी सहकारी साखर कारखाना गुजरात मधला 4,000 रुपये शेतकऱ्याला भाव देतो. आणि म्हणून एका चांगल्या अनुभवी माणसाकडं की ज्यांची दूरदृष्टी सहकाराकडे बघण्याचे एक सकारात्मक आहे, अशा पारदर्शक व्यक्तिमत्वाकडे हे सहकार खातं आलेलं आहे. कृषी आणि सहकार खातं पूर्वी एक होतं, आज हे वेगळं केलेलं आहे. आणि मला वाटतं या खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या हातामध्ये ही सगळी सहकार चळवळ एकवटलेली होती आणि सत्ताधारी पक्षाचे लोक तिचा वापर आपल्या सोयीनुसार करत होते. त्याऐवजी खऱ्या अर्थानं आता सहकार चळवळ ही जनतेची चळवळ बनेल आणि म्हणून हा घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे. मला अगदी. आणि हा निर्णय होण्यासाठी जसं मी पूर्वीही म्हणालो 2021 यावं लागलं. आपल्याला शेखर चरेगावकरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. शेखर चरेगावकर, 2021 पर्यंत हा निर्णय का होऊ शकला नाही आणि आता जेव्हा तो झाला तेव्हा तो अमित शहांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे, याचे थेट पहिले 2 परिणाम काय असतील? मुळामध्ये तसं ही चर्चा घडवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही मनापासून सहकारातील एक कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो की त्यांनी या खात्याला स्वतंत्र कार्यभार दिला आणि याची स्वतंत्र जबाबदारी ही माननीय अमित भाईंच्याकडे सोपवली. मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीला सहकार विरोधी पार्टी म्हणून साधारणपणे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार केला गेलेला होता. यातून एक साफ मेसेज दिला गेलेला आहे की स्वातंत्र्यानंतर सहकार महर्षी म्हणून घेणारे किंवा सहकार क्षेत्रात आपलं करिअर करणारे नेत्यांनी याला कधीही महत्व दिलं नाही. ते नरेंद्र मोदींनी दिलं आणि या सरकार स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ते कृषी विभागातून हे खातं वेगळं करून याला एक स्वतंत्र अधिकार या निमित्तानं प्राप्त झाले. मला आपल्याला या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की सध्या जगामध्ये ज्या पद्धतीनं स्पर्धात्मक युग बनलेलं आहे, ग्लोबलायझेशनच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलली जात आहे, या पावलांमध्ये सहकार चळवळ मागे पडत चाललेली होती. कारण तिला लोकल पासून ग्लोबल होण्यासाठी जी काही मदत लागण्याची गरज होती ती प्रत्येक राज्याचे कायदे वेगवेगळे असल्यामुळं त्याच्या मर्यादा येत होत्या. हा जो ऐतिहासिक निर्णय एवढ्यासाठी होणार आहे की यामुळे लोकल टू ग्लोबल हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये सहकार चळवळीला करता येणार आहे. सामान्य ग्रामीण भागामध्ये तयार केलेलं मायक्रो फायनान्स असेल, बचत गट असतील, शेतकरी असेल, यांनी उत्पादित केलेल्या मालाला एक मार्केटिंग ग्लोबलायझेशन कोऑपरेटिव्ह मध्ये मिळेल. हा एक ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा, नॅशनल पेमेंट सिस्टीम्स मध्ये कोऑपरेटिव्ह मुवमेंटचा समावेश होणार आहे. ही सगळ्यात आनंदाची बातमी यामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. अगदी. शेखर चरेगावकर, याच्यामुळे थेट शेतकऱ्यांना मिळणारे 2 लाभ पटकन 30 सेकंदात सांगता येतील तर? हा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी याला जी काय आपण MSP म्हणतो, ती MSP संपूर्ण देशभर एक चांगल्या पद्धतीनं राबवता येणार आहे. कारण आज तुम्ही जर पाहिलं शेतीसाठी मिळणारे सगळे लाभ हे सहकार विभागाच्या माध्यमातून दिले जातात, पण प्रत्येक राज्याचा सहकार कायदा वेगळा, अंमलबजावणी वेगळी. याच्यामुळे
याच्यावरती नियंत्रण पाहिजे असं राहत नव्हतं. त्यामुळे या सेंट्रल मध्ये आता जो हा स्वतंत्र कार्यभार होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मिळणारी मिनिमम सपोर्ट प्राइस MSP ज्याला म्हणतो, त्याचं बाजार मूल्य असेल, त्याला मिळणारे शेतीमधून अनुदान असेल, 2,000 रुपये सारखी त्याच्या खात्यामध्ये जमा होणारी रक्कम असेल, या सगळ्या सिस्टीम कोऑपरेटिव्हशी रिलेटेड आहे. याला आता एक डायरेक्ट थेट मंत्रालय मिळाल्यामुळे याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला याची मदत अगदी होणार म्हणजे आहे. थोडक्यात काय तर कोणतीही योजना राबवण्याच्यासाठी त्याचा पाठपुरावा गरजेचा असतो. त्या सातत्याच्या पाठपुराव्यातून मिळणारे त्याचे लाभही वेगळे असतात. आपल्या सोबत जालिंदर पाटील, त्याचबरोबर कॉम्रेड डॉक्टर अजित नवले जोडले गेलेले आहेतच. उदय देवळाणकर सुद्धा या चर्चेत आपल्या सोबत आहेत. मी चर्चेला थोडं आणखीन पुढे नेतो आणि जालिंदर पाटील यांना पटकन बोलतं करायला लावतो. जालिंदर पाटीलजी, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्राला आता राष्ट्रीय पातळीवर एकत्रित करून प्रोत्साहनाची गरज आहे, ती तुम्ही अमित शहांच्याकडून अपेक्षित करता की याच्यातून सुद्धा काही जुने स्कोर सेटल करण्याचा, अर्थात जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न होऊ शकतो? सहकारी चळवळीच्या बळावरती महाराष्ट्रातल्या राजकारणाची पाळंमुळं जी काँग्रेस राष्ट्रवादीकडं आतापर्यंत स्थिर राहिलेली आहेत, त्याला छेद देण्याच्या अनुषंगानं जर अमित शहा साहेब राजकीय दृष्ट्या जर या सहकार खात्याकडे बघणार असतील तर ते फारसं योग्य आहे असं मला वाटत नाही. ही लोकहिताची जी चळवळ आहे ती महाराष्ट्रामध्ये 117 वर्षापूर्वी सुरू झाली. आज त्याचा स्वाहाकार आपण पाहतोय, संस्थानं झालेलं आपण पाहतोय. चळवळीनं अनेक वर्ष त्याच्यावरती आसुडी ओढलेले आहेत. त्यांच्या आर्थिक दिवाळखोरीला लगाम घालण्यासाठी चळवळीनं गेली जवळजवळ 25 वर्ष आसूड ओढलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या सहकाराच्या साफसफाईची आणि शुद्धीकरणाची गरज आहे. चांगलं काम करणारी जशी माणसं आहेत तसं भ्रष्टाचाराला खत पाणी घालणारेही लोकनेते इथं तयार झाले. या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सहकार खात्याला ताळमेळच नाही इतकी सहकारी संस्थांची नोंदणी झालेली आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्राचे एक सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, एक प्रयोगशील अधिकारी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. 1,82,000 संस्थांची त्यांनी जेव्हा पडताळणी केली तेव्हा त्याच्यामध्ये 49,304 इतक्या सहकारी संस्थांचा त्यांना ठाव ठिकाणाच दिसला नाही. राज्यातल्या पण मग जालिंदर पाटील, या सगळ्याच्या मागे, जालिंदर पाटील एकच मिनिट, या सगळ्याच्या मागे राजकीय हस्तक्षेप आणि वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे होणारं वाटोळं हे थेट कारणीभूत मानायला हवं. सदाभाऊ खोत, ज्या पद्धतीची आकडेवारी आता जालिंदर पाटील मांडतायत ते पाहता आपल्याला लक्षात घ्यायला हवं की राजकारण वगळून सहकार शक्य आहे आणि तशाच सहकारातून समृद्धी शक्य आहे. मला मांडावीशी वाटते की सहकाराचा स्वाकार झाला ही गोष्ट खरी आहे, परंतु आता नव्या पिढीला एका बाजूला केंद्र सरकार असेल, फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करत आहे आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एक त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि आम्ही चळवळीमध्ये बऱ्याच वर्षापासून आम्ही एक मागणी करत होतो की नाबार्डचं थेट कर्ज विकास सोसायटीला द्या. तुम्ही नाबार्डचं कर्ज शिखर बँकेला देता, शिखर बँक जिल्हा मध्यवर्तीला देते, जिल्हा मध्यवर्ती मग सोसायटीला देतील, सोसायटी मग शेतकऱ्याला देते. म्हणजे ते कर्ज 2-2% प्रत्येक जण त्याच्यावरती आपला खर्च काढून घेत असतो, काही गरज नसताना. तर हे जे काही मधले दलाल बसवलेले आहेत हे दलाल केंद्राने हटवली पाहिजे. ते केंद्र टू गाव पातळीवरच्या संस्था, गावातला शेतकरी, बारा गुंठेदार असे झाली तर गळती याच्यामधली थांबेल आणि ती थांबवण्याच्या दृष्टीने या सहकार खात्याची निर्मिती योग्य झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोन ठेवून जर भविष्य काळात काम सुरू झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला आळा बसेल. एक दुसरं अशी अपेक्षा आपण मांडत असताना मला कॉम्रेड आपल्या सोबत असलेल्या अजित नवलेंना बोलतं करायचं आहे. अजितराव, आपण चर्चेत थोडेसे उशिरा आलात पण काही मुद्दे आधी झालेले आहेत त्याला स्पर्श न करता आता जो ताजा मुद्दा सुरू आहे की थेट लाभ संबंधितांच्या खात्यात पोहोचवण्याचा प्रयत्न, हाच मुद्दा देश पातळीवर बऱ्याचदा संघर्षाचा ठरतो. आणि त्याचं कारण असं असतं
की या निमित्तानं केंद्रातलं सरकार आपला प्रचार प्रसार संबंधितांपर्यंत थेट करू पाहतंय. हा एका बाजूचा तर्क. दुसऱ्या बाजूचा तर्क म्हणजे यंत्रणेतला भ्रष्टाचार संपवण्याचा प्रयत्न आहे. आत्ता अमित शहा केंद्रात राहून देशाचे सहकार मंत्री झाल्यानं भ्रष्टाचार संपेल की आणखीन काही? स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जो नफा हा प्रक्रिया उद्योगात तयार होतो, विक्री व्यवस्थेमध्ये तयार होतो, त्या नफ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना, शेतकरी कुटुंबांना वाटा दिल्याशिवाय शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही, अशा प्रकारची बेसिक सूचना ही 2006 साली केलेली होती. 2009 साली याच्यावर प्रचंड आग्रह सगळ्या शेतकरी संघटनांनी धरला की कॉपरेटिव्ह नव्या फॉर्म मध्ये आणल्याशिवाय विक्री व्यवस्थेमधील आणि प्रक्रिया उद्योगातील नफा हा शेतकरी कुटुंबापर्यंत येणार नाही. आता देर आहे दुरुस्त आहे. आता जर अमित शहांच्या रूपानं आपण सकारात्मकतेनं पाहूया, हा विक्री उद्योगातला आणि प्रक्रिया उद्योगातला नफा हा या निमित्तानं शेतकऱ्यांपर्यंत आणण्यासाठी जर काही पावले उचलले जाणार असतील आणि जी बचबचपुरी दुर्दैवानं आत्ताच्या विद्यमान असणाऱ्या सहकारामध्ये झालेली आहे, केवळ स्वतःच्या राजकारणासाठी सहकार वापरायचा आणि प्रत्येक सहकारी संस्था, मग ती कारखाना असेल किंवा दूध संघ, तो तोट्यात घालायचा, कर्ज काढायची आणि नंतर खाजगी मालकांना ती विकायला लावायची. अशा प्रकारचा जो महाराष्ट्र पॅटर्न आहे, याला जर चेक बसणार असेल आणि खरोखर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी या मंत्रालयाचा उपयोग होणार असेल तर आपण नक्कीच याच्याकडे सकारात्मकरित्या पाहिलं पाहिजे. आगामी काळात नक्कीच आपण त्याच्याकडे या नजरेनं पाहूया. अगदी एक अत्यंत सकारात्मक बाब यातली ही आहे की इथं असलेल्या पॅनल मधले बहुतेक लोक अमित शहांसारखा माणूस सहकाराचा राष्ट्रीय स्तरावरचा मंत्री झाल्याच्या नंतर नकारात्मक भूमिका मांडत नाहीये, तर त्यांच्याकडून सहकारात बदल अपेक्षित करतायत. शेखर चरेगावकर, याचं कौतुक अमित शहांचं करायचं का धोरणी निर्णय म्हणून मोदींचं करायचं? नाही, मुळामध्ये पहिलं आपण कौतुक म्हणजे मोदी साहेबांचं केलं पाहिजे, कारण ते पंतप्रधान आहेत. त्यांनी या पद्धतीच्या निर्णयाला स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरं कौतुक आहे अमित भाईंचं की ते त्यांच्यासारख्या एका कार्यक्षम आणि कर्तव्य दक्ष अशा मंत्री त्या खात्याला सुरुवातीलाच दिले. त्यामुळे ते मंत्री खातं जे आहे आता नव्यानं सुरू होणार ते अतिशय सक्षमपणे चालू राहील, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. यात एक नवले साहेबांनी मांडलेला मुद्दा घेतो आणि पटकन विश्वासराव ठाकूर यांना बोलतं करतो. विश्वासराव, आपल्यापर्यंत तो मुद्दा ऐकायला आलेला असेल अशी अपेक्षा आहे. कॉम्रेड नवले असं म्हणतात, महाराष्ट्रात सहकारातली बजबजपुरी थांबवण्याच्या साठी अमित शहांनी प्रयत्न करावेत. स्वाभाविक याचे काही फटके बसू शकतात. मला मी पहिली गोष्ट माझ्या नंतर जे बोलले त्या सगळ्यांबाबत एक थोडं मला बोलायचं. चरेगावकर सर माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी एक मगाशी उल्लेख केला की स्वातंत्र्य चळवळीनंतर काही कामच झालेलं नाही. मला वाटतं ते थोडंसं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. स्वातंत्र्य चळवळीनंतर ही सहकार चळवळ आज इथपर्यंत जी काही पोहोचलेली ती उगाचच पोहोचलेली नाहीये ना. अनेक लोकांचा त्याच्यामध्ये, अनेक लोकांचं शेखरराव त्याच्यामध्ये योगदान आहे. आपण विसरून कसं चालणार आहे? पण विश्वास ठाकूर, त्याच बाबतीत आत्ताची स्थिती काय आहे ते कॉम्रेड नवले आपल्या समोर मांडत होते. सांगतो ना तुम्हाला. अजून त्याच्यामध्ये म्हणजे आता विश्वासराव, आपला आवाज गेला. माझा आवाज येत नाहीये? येत जातोय. आपण आपली भूमिका मांडा. नाही, आता त्याच्यामध्ये भूमिका म्हणजे माझं ऐकीन एक चरेगावकर सरांना सांगायचं की त्यांनी सांगितलं की नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने केलं, हे असं नाहीये, ते कॉर्डिनेशन साठी केलेलं आहे. सध्याच्या युगामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक सूत्रता असावी, हे मोदी सरकारचं जो धोरण असेल ते उत्तम आहे. त्याच्यात काही चुकीचं आहे किंवा त्याला विरोध करायचं काही कारण सुद्धा नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. शेखरजी, याचं काही उत्तर आहे का? पटकन, आपल्याला बराच वेळ झालाय. चर्चेमध्ये उदय देवळाणकर आहेत, त्यांना बोलतं करायचं राहिलंय, तेही वाट पाहतायत. त्यांच्याकडे या अनुषंगानं बरंच काही सांगण्यासारखं आहे. शेखरजी, आता जो राजकीय मुद्दा उपस्थित झालाय त्यावरची आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. नाही, मुळामध्ये याच्यामध्ये कुठलाही राजकीय आपण लक्ष किंवा त्या दृष्टीने या खात्याकडे बघणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे विश्वासजींनी पण हे मान्य केले की राष्ट्रवादीचे जरी ते कार्यकर्ते असले तरी ते म्हटले की आपण याचा सकारात्मक विचार केला पाहिजे. कॉम्रेड नवलेंनी सुद्धा तशाच पद्धतीचा विचार मांडला, तेही बरोबर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की खातं सुरू झालं की लगेच राजकीय त्याला रंग देणं हे उचित होणार नाही.
सहकार चळवळ समृद्ध होण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. आणि विश्वासजींच्या बाबतीत मला जाता जाता सांगायचं आहे की मी फक्त सहकार खातं 60 वर्षा स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र झालं नाही एवढंच बोललो, का चळवळीत काम झालं नाही असं माझा दावा नाही. ठीक आहे, या कुठल्याही निमित्तानं राजकीय या पक्षाने संपूर्ण काम केलं शेतकरी नाही. चळवळीशी एकेकाळी संबंधित असलेले, नंतर प्रशासनात दीर्घकाळ काम केलेले आणि कृषी विषयक आपली भूमिका परखडपणे मांडणारे उदय देवळाणकर आपल्यासोबत आहेत. उदयजी, आपण आतापर्यंतच्या सर्व मान्यवरांची भूमिका ऐकली, त्यात काही विषय राजकीय होते, काही निरीक्षण स्वरूपातले होते, पण तुमच्याकडून आता हे अपेक्षित करतो की सहकाराचं राष्ट्रीय धोरण असण्याच्या साठी टाकलं गेलेलं हे पाऊल कशा कशा आंतरराष्ट्रीय घटनांशी निगडीत आहे, याचं कोणी कुठे कसा लाभ करून घेतला, आपल्याला तो कसा करून घेता येईल. उदयजी, आपल्यासाठी पूर्ण 1.5 मिनिटाचा वेळ आहे. प्रसादजी, सहकाराचा पहिला प्रयोग जो झाला जगामध्ये, तो तुम्हाला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये जे डेमोक्रेसी त्यांची मजबूत झाली आणि त्यांच्या शेतीसमोर अनेक समस्या आल्या, खास करून भुईमुगाच्या शेतीत समस्या आल्या. आणि याच्यावर उपाययोजना शोधण्यासाठी कारभारनी जे प्रयत्न केले, कारभारचं पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलंय, बिलकुल. ते अमेरिकन कृषी विभागाने 4H नावाचा क्लब स्थापन केला होता, म्हणजे हेड, हार्ट, हँड्स अँड हार्मनी. या सगळ्यांनी एकत्र येऊन, या चारही घटकांनी एकत्र येऊन काम करायचं असं त्याची संकल्पना होती. यानंतर मोहम्मद युनूस साहेबाचा आपण चितगाव मधला प्रयोग पाहिलेला आहे, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तो बचत गटाच्या सुरुवात प्रयोग होता. आणि सगळ्यात महत्वाचा प्रयोग ज्याच्यावर आधारित कृषी धोरण पुढचं आपलं येतंय आणि त्याच्यात काम करणं फार आवश्यक आहे, ते सरकारने मान्य केलंय, काम झालेलं नाही, तो प्रयोग आहे अमूलचा प्रयोग. मान्य खोत साहेबांचाही दूध चळवळीशी मोठा संबंध आहे, त्यांनाही त्याच्यातली कल्पना आहे. पण वर्गीस कुरियन साहेबांनी जे उदाहरण घालून दिलं आपल्या नाशवंत शेतीमालासाठी, ज्या पद्धतीने वर्गीकृत विक्री करायची, म्हणजे इतर तुम्हाला माहिती आहे की आपले जे सगळे नाशवंत माल आहेत त्याच्यातला जास्तीत जास्त 16 ते 17% हिस्सा शेतकऱ्यापर्यंत जातो आणि 82 रुपये ते 83 रुपये हे दलाल आणि मधले बिचौलिये घेऊन जातात. पण दुधाच्या बाबतीत तसं नाही. आनंद मॉडेलमध्ये काय झालेलं आहे की त्यांनी प्रत्येक स्तरावर, प्रायमरी पॅक सोसायटीमध्ये, जिल्हा स्तरावरती आणि डिस्ट्रीब्युशन आणि साठवणुकीमध्ये ज्या मर्यादा आणि जी, आपला आवाज थांबलाय. उदयजी, काही तांत्रिक कारणांमुळे उदय देवळाणकर यांचा संपर्क तुटला आहे, पण त्यांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने पटकन आधी जालिंदर पाटील यांना बोलतं करतो आणि नंतर सदाभाऊ आहेत आपल्यासोबत, त्यांनाही बोलतं करूया. जालिंदर पाटील, मधली लोक, दलाल, आडते, व्यापारी, कशाही प्रकारे त्यांना नावं द्या, त्यांनी केलेली लुबाडणूक थांबवण्याच्यासाठी केंद्रीय पातळीवरचं सहकाराचं खातं काम करेल, मंत्रालय काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. आपल्याला महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन गुजरात, उत्तर प्रदेश, इतरही काही राज्य आहेत जिथे सहकाराचा थोडा ना थोडा तरी स्थान बळकट झालेला लवलेश आहे आपल्याच तुलनेत, तिथल्या सुद्धा गोष्टीला विचार करून उत्तर द्यायचं आहे. अपेक्षा एवढीच आहे की महाराष्ट्राची समृद्धी ही सहकाराच्या बळावरती झालेली सगळेजण मान्य करतात. आज केरळ सरकारनं सुद्धा 16 भाजीवर्गीय पिकांना आधारभूत किंमत जाहीर केलेली आहे. हे सहकाराच्या महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. अजूनही या क्षेत्रामध्ये साफसफाईची, शुद्धीकरणाची गरज आहे. माझा एकच मुद्दा इथं महत्वाचा आहे की केवळ राजकारण म्हणून जर या सहकार खात्याकडे अमित शहा बघणार असतील तर तुम्हाला सांगतोय का तो शुद्ध राजकीय उद्देशाचा भाग असेल. याच्या पलीकडे जाऊन सहकाराच्या बळावरती महाराष्ट्रासारखं एक राज्य समृद्ध झालं, तशी या देशातली सगळी राज्य समृद्ध करण्याच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ जर काही या खात्याचा एखादा नवा अजेंडा त्यांच्या समोर असेल, सहकारी संस्था जिथं जिथं आहेत त्यांचं सर्वेक्षण एखाद्या मोहिमेद्वारा जर ते करणार असतील आणि नवा शुद्धीकरणाचा अजेंडा जर संपूर्ण देशासमोर आणून नव्या सहकाराची मांडणी करण्याच्या अनुषंगानं या खात्याकडे त्यांनी बघावं, ही अपेक्षा आहे. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे जालिंदर पाटीलजी. आपण एक पटकन उदयरावांना संधी देतोय. मगाशी बोलता बोलता त्यांचा आवाज थांबला. उदयराव, चर्चेला पुढच्या टप्प्यात न्यायचंच आहे आपल्याला, पण तत्पूर्वी आत्ता जालिंदर पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केली की संपूर्ण निर्णयाकडे राजकीय भूमिकेतून न पाहता सहकारातून अर्थव्यवस्थेची बळकटी जास्त अपेक्षित आहे. मला या निमित्तानं असं विचारायचं आहे, भारत कृषीप्रधान देश आहे हे अगदी बालपणापासून ऐकलेलं वाक्य,
आणखी किती दिवस ऐकत राहायचं? आपण कृषी प्रधानच राहणार की आपण औद्योगिकरणाच्या दृष्टीनं आजवर टाकलेली पावलं आणखी दमदार पद्धतीनं टाकणार? त्याला सहकाराच्या दृष्टीनं पूरक काही मदत होऊ शकते का? उदयराव, कदाचित उदयराव आपलाच माईक आपल्याकडून बंद झालाय, त्यामुळे तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. प्रसादजी जी आता आला, एकदम आला, बोला. आपल्याला शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती, शेती आणि 12 बलुतदारांचं राज्य, 18 कारखान्यांचं राज्य, ते मॉडेलच आपल्याला इथून पुढे चालवावं लागणार आहे आणि तेच यशस्वी मॉडेल आहे. आणि आपली सहकारी चळवळ आता दूध, कापूस आणि ऊसापुरती मर्यादित आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या हिल्सचे जे राज्य आहेत, म्हणजे हिमाचल आहे त्याच्यामध्ये, किंवा उत्तराखंड आहे, आपला तराईचा भाग आहे, आसामकडचे भाग आहेत, यातून जवळपास 19,000 कोटी रुपयाचं अन्नधान्य आणि बाकी वस्तू हे एक्सपोर्ट केले जातात आणि त्यातल्या शेतकऱ्याला 1 ते 2,000 करोड रुपये मिळतात. आता आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू प्रदेश हा 85% आहे आणि त्याच्यामधले छोटी छोटी पिकं जी आहेत त्याला जगात प्रचंड मागणी आहे. आणि ही मागणी, याचं कन्सॉल्टेशन, याचं नियमन, हे आत्ताच्या अस्तित्वात असलेली ही चळवळ, सहकार चळवळ, आणि त्याला नवीन व्यवस्थापनाची जोड देऊन आपल्याला अधिक गतिमान, पारदर्शक आणि निर्णयक्षम करणं आवश्यक आहे. अगदी. उदयराव, वेळेची मर्यादा आहे. उदयराव, वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला थांबवतो. लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे, त्यामुळे या भागात इतकंच, पण यापेक्षाही आणखीन काय काय आपल्याला करता येऊ शकतं सहकार क्षेत्रात, कशा पद्धतीने अमित शहांकडून अपेक्षा आहेत, त्याची चर्चा पुढच्या भागात.